तुम्ही टार्गेट्स सेट केलेत का? जर सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या असतील तर त्यामध्ये विजन बोर्डची नेमकी भूमिका काय? आपल्या स्वप्नांचं चित्र की जे लावणार आहे आपण, ते चित्र आपण मेंदूला दाखवतोय, आपल्या मनाला दाखवतोय आणि आपलं मन, माइंड बॉडी त्या पद्धतीने कृती करायला लागतं. आपण ज्याला महत्व देतो, कॉन्शियसली ज्या गोष्टीकडे बघतो किंवा ज्या गोष्टीकडे लक्ष देतो थ्रू विजन बोर्ड. सो तो व्हाय क्लिअर असेल पाहिजे. मला गाडी घ्यायची पण का, मला घर घ्यायचंय पण का, मला 10 किलो वजन कमी करायचंय पण का, तो व्हाय क्लिअर नसेल ना तर मजा नाही करण्यात. आणि त्याला साधं सुद्धा कोलाच नाही समजायचंय. हे आपल्या आयुष्याचं चित्र आहे. तुम्हाला मला शब्दांची भाषा कळतीये, जसं मेंदूला चित्रांची भाषा कळते तशी युनिव्हर्सला एनर्जीची भाषा कळते. स्वप्न बघा, स्वप्न बघणाऱ्यांची किती पूर्ण होतात मला माहिती नाही, पण जी स्वप्न जगतात ना त्यांची 100% पूर्ण होतात. ह्याच्यासाठी हिंदीत एक फार छान शब्द आहे, भावनेची जोड पाहिजे. इतके सारे वर्कशॉप तुम्ही घेता, एखादं उदाहरण सांगा ना, की कसं हे वर्क केलं तुमच्या स्टुडंट्सच्या बाबतीत, किंवा तुमचं एखादं काही उदाहरण आहे का असं? म्हणजे लोकांनी लिटरली कॅन्सर सारखा आजार सुद्धा बरा केलाय मॅनिफेस्टेशनने. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या एपिसोडमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. 2025 आता संपत चालले आणि आपल्या सगळ्यांना वेध लागलेत 2026चे. 2026 साली नेमकं तुम्ही काय करणार आहात? मला असं म्हणायचं आहे की 2026 सालचे तुम्ही टार्गेट्स सेट केलेत का, गोल सेट केलेत का? 2026 नेमकं तुम्हाला कसं हवं आहे? येस, ह्या सगळ्या गोष्टी आपण मॅनिफेस्ट करू शकतो, तेही विजन बोर्डच्या साह्याने. तर हा नेमका विजन बोर्ड म्हणजे काय, तो कसा करायचा, आणि जर सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या असतील तर त्यामध्ये विजन बोर्डची नेमकी भूमिका काय, या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत सहभागी होत आहेत मोटिवेशनल स्पीकर आणि EFT ट्रेनर, तसंच आपल्यासोबत एक EFTचा एपिसोड केलेल्या ॲडव्होकेट अश्विनी जगताप. त्यांच्यासोबत आज आपण बोलणार आहोत या सगळ्या विषयांवरती. सो अश्विनीताई, पुन्हा एकदा तुझं चॅनलवर मनापासून स्वागत. आणि खूप एक्सायटेड आहे मी या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी. तर तुला कसं वाटतंय? मला पण छान वाटतंय, दुसऱ्यांदा मला बोलवलं आणि इतक्या छान विषयावर बोलायला बोलवलं, त्याबद्दल पहिलं तर थँक्यू. माझ्या पण फार आवडीचा विषय आहे विजन बोर्ड. चालेल, तर सुरुवात करूयात आपण. येस, तर मला पहिल्यांदा सांग की विजन बोर्ड म्हणजे नेमकं काय? विजन बोर्ड म्हणजे आपल्या स्वप्नांचं चित्र, ज्याला आपण भावनेचा तडका देतो. आपल्याला जे जे हवंय, जे जे अचीव करायचंय त्याचं स्वप्न म्हणजे त्याची चित्र आपण एका पेपरवर किंवा एका बोर्डवरती लावतो. आपल्या नजरेला दिसेल असं ते समोर ठेवतो. रोज त्याच्याकडे बघून त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करणं आणि त्या मॅनिफेस्ट करणं, अशा प्रकारे विजन बोर्ड बनवू शकतो आपण. जे आपल्या डोळ्यांना दिसतं ते काम करतं. करेक्ट. तसं कृतीत येतं. आता सर्वसामान्य लोक जे आपला हा पॉडकास्ट बघतायत त्यांच्या मनात खूप साऱ्या शंका असतील की नेमकं विजन बोर्ड म्हणजे काय, तो कसा वर्क करतो आणि त्यामागचं लॉजिक काय. तर ह्या विषयावर काय सांगशील? आपल्या मेंदूला, आपल्या सबकॉन्शियस माइंडला चित्रांची भाषा कळते. बरोबर. मी जर सांगितलं तुम्हाला कांगारू रॅट बघा. कांगारू रॅट काय दिसतं? कांगारू दिसतंय, म्हणजे असे पायवर केलेले प्रॉपर सॅक वगैरे. मी कांगारू नाही सांगितलं, मी कांगारू रॅट सांगितलं. कांगारू रॅट नाही, कारण त्याची इमेजच कधी पाहिलेली नाहीये. कांगारू रॅट नावाचा एक प्राणी आहे, तुम्ही गुगलला जाऊन नंतर सर्च करू शकता. तर कांगारू रॅट नावाचा एक प्राणी आहे. पण मी आता तुम्हाला सांगितलं माकड बघा. हा, तर दिसतंय, म्हणजे डोळ्यासमोर आलं पटकन. कुठेतरी घाटात पाहिलेलं, मुलांच्या पुस्तकातलं किंवा कुठेतरी घराच्या एखाद्या भिंतीवर बसलेलं माकड दिसलं, कारण माकडाची इमेज तुमच्या मेंदूमध्ये आहे. बरोबर. तुम्ही ते पाहिलेलं आहे. पण कांगारू रॅट तुम्ही कधी पाहिलेलं नाही ना, त्याची तुम्ही इमेज पाहिली, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसलंच नाही. बरोबर. सेम पद्धतीत विजन बोर्ड वरती जे लावणार आहे आपण, ते चित्र आपण मेंदूला दाखवतोय, आपल्या मनाला दाखवतोय आणि आपलं मन, माइंड बॉडी त्या पद्धतीने कृती करायला लागतं. जर मला दिसतंय मला ही गाडी घ्यायची तर त्याच्यासाठी माझं माइंड आणि बॉडी काम करणार आहे.
जसं माकड म्हटलं की माकड दिसलं, तसं गाडी म्हटली की गाडी दिसणार आहे. म्हणजे मी असं म्हणू शकते की मेंदूला शब्दांपेक्षा वाक्यांपेक्षा चित्रांची भाषा कळते आणि त्या पद्धतीने व्हिजन बोर्ड वर्क होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणून आपण त्याला चित्र दाखवणार आहोत. जे काही मला अचीव्ह करायचंय त्या सगळ्याची चित्र मी माझ्या व्हिजन बोर्डवर लावणार आहे. सो हे स्टेप बाय स्टेप मंडळी आपण शिकणार आहोत की नेमका व्हिजन बोर्ड कसा तयार करायचा, चित्र काय आहेत, हे सगळं अश्विनीताई सांगेलच. पण त्याआधी एक बेसिक क्वेश्चन आहे की हे जे आहे आता तू सांगितलं, हे ऍक्च्युली मेंदूमध्ये कसं वर्क होईल? आपल्या मिड ब्रेनमध्ये रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम असते, ज्याला फिल्ट्रेशन म्हणतात किंवा ही फिल्टरिंग सिस्टीम आहे. आपण ज्याला महत्व देतो, कॉन्शियसली ज्या गोष्टीकडे बघतो किंवा ज्या गोष्टीकडे लक्ष देतो, त्या गोष्टी आपल्याला वारंवार दिसायला लागतात. तशा संबंधित माणसं, तशा गोष्टी, तशी चित्र. म्हणजे बघा, आता हा प्रयोग सगळ्यांनी करून बघा. पिवळ्या रंगाची कार, पिवळ्या रंगाची कार तुम्हाला सांगितलं ना, आज दिवसभरात तुम्हाला रोडवर असंख्य पिवळ्या रंगाच्या कार्स दिसणार आहेत. कारण मी त्या गोष्टीकडे फोकस केला. रात्रीच एक माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट, रात्री एका कार्यक्रमावरून येत असताना एका ठिकाणी खूप सुंदर रातराणीचं खूप मोठं झाड, इतका छान सुगंध पसरला होता. मी म्हटलं किती छान रातराणीचा वास येतोय. थोडं पुढं आले आणि रोडवर एक लेडीज गाडीवर चालली होती आणि तिच्या समोर पण रातराणीचं छोटं झाड आणि त्याला असंख्य कळ्या लागलेल्या रातराणी. मी लक्ष दिलं आणि तशा गोष्टी मला दिसायला लागल्या. करेक्ट. तर डिस्ट्रॅक्शन टाळलं जातं थ्रू व्हिजन बोर्ड. करेक्ट. म्हणजे मला असं म्हणायचं की जेव्हा मी एखादी गोष्ट मनापासून मॅनिफेस्ट करते, ती गोष्ट मला वारंवार दिसायला लागते. आणि असं होतं बऱ्याचदा. मला असं नवीन कार घ्यायची डोक्यात आलं की त्याच प्रकारचं तेच मॉडेल तुम्हाला रस्त्यात वारंवार दिसायला लागतं. असं तुमच्या बाबतीतही होतं का मंडळी? होत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर आता पुढे काय करायचं? आता आम्ही व्हिजन बोर्ड बनवायचा आहे, तर नेमका कशा पद्धतीने सुरुवात करायची? व्हिजन बोर्ड बनवायचा आहे, पण त्याचा आधी एक बेसिक प्रश्न आहे की तो का बनवायचा. हा, म्हणजे मला आता वर्षभरात काय अचीव्ह करायचंय हे सगळं ठरवण्यासाठी मला बनवायचं आहे. हो, पण का? समजा आता हा व्हाय क्लिअर पाहिजे. मी थोडं सोपं करते. मी जर सांगितलं तुम्हाला एक खूप मोठा चंदनाचा भला मोठा दरवाजा आहे, भरभक्कम, की अगदी 10-15 लोक ताकद लावून तोडू शकतील अशा टाईपचा आहे, मी तुम्हाला सांगितलं की जाऊन तो तोडा तो दरवाजा तुम्ही. हा, तर का तोडेल ना मी? म्हणजे कसं तोडेल, का आणि कसं तोडू? बरं, आता मी सांगितलं त्या दरवाजाच्या पलीकडे खूप आग लागलीये आणि तुमची सगळ्यात प्रिय व्यक्ती तिथे आहे. आता व्हॉट एव्हर काय हातात दिसेल त्याने मी ते तोडेल, नाहीतर स्वतःचं डोकं तरी आता साम दाम दंडभेद आहे नाही तेवढी सगळी ताकद लावून तुम्ही तो दरवाजा तोडणार आहात. कारण व्हाय क्लिअर आहे, माझी सगळ्यात प्रिय व्यक्ती तिथे पलीकडे अडकली आणि मला तिला कशाही परिस्थितीत सोडवायचे. तो व्हाय क्लिअर असेल पाहिजे. मला गाडी घ्यायची पण का, मला घर घ्यायचंय पण का, मला 10 किलो वजन कमी करायचंय पण का, तो व्हाय क्लिअर नसेल ना तर मजा नाही करण्यात. तो व्हाय क्लिअर पाहिजे. तर पहिलं व्हिजन बोर्ड बनवण्याच्या आधी का बनवायचा, तर तुम्हाला जे हवंय एक्झॅक्ट, मला का हवंय, मला 10 किलो वजन कमी करायचंय का, तुम्हाला फिजिकली फिट व्हायचंय, मला थायरॉइड आहे, बीपी आहे, शुगर आहे, सगळे आजार कंट्रोलमध्ये आणायचे. जर व्यक्ती कोणी असेल मॉडेलिंगमध्ये असेल ती, तर तिला ते मस्ट आहे करिअरच्या दृष्टीने, त्याच्यातून तिचा पैसा जनरेट होणार आहे, तिचं घर चालणार आहे. सो तो व्हाय क्लिअर पाहिजे, मला का करायचंय. बरोबर. व्हिजन बोर्ड बनवायचा आहे पण का. बरोबर आहे. म्हणजे व्हिजन बोर्ड बनवण्याच्या अगोदर आपण स्वतःसोबत हा व्हाय काय आहे हा फाइंड आउट केला पाहिजे आणि तो लिहिला पाहिजे की मला का करायचंय. राईट. आणि मग पुढे व्हाय क्लिअर झाल्यानंतर मग प्रत्यक्ष सुरुवात. बेसिकली तुम्ही 10-12 गोष्टी लिहू शकता. एक डायरी घ्या, बसा. आणि ही अशीच करण्याची गोष्ट नाहीये, ह्याला वेळच काढावा लागेल. कारण हे तुमच्या स्वप्नांचं चित्र आहे आणि त्याला साधं सुद्धा कोलाज नाही समजायचंय. हे आपल्या आयुष्याचं चित्र आहे. सो ह्याच्यासाठी वेळच काढावा लागेल. निवांत बसा, शांत थोडंसं मेडिटेशन करा 5-10 मिनिटं आणि मग सुरुवात करा मला काय हवंय आणि मग त्याच्या पुढे लिहा मला का हवंय. हे तो व्हाय तेवढा स्ट्रॉंग असेल ना तर मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग होतं. करेक्ट. म्हणजे जेव्हा ॲथलेटिक्स पळतात ना, उगीच नाही पळत, गोल असतो ना समोर. सो गोल पाहिजे आणि मगच या सगळ्या गोष्टी
पॅरलली ह्याच्यात वर्क होती. Yes. म्हणजे मंडळी, आपल्याला सुरुवातीला आपला व्हाय क्लिअर करायचा आहे, त्यानंतर शांतपणे बसून जसं आता अश्विनी त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने स्वतःचे 10-12 टार्गेट्स जे काही तुम्हाला आहेत ते लिहून काढायचे आहेत प्रॉपर. Yes. वही पेननी लिहिले तर चालणार Better. आहेत का वही तुम्ही? पेनानेच लिहायचंय, कारण पेनाचं आणि वहीचं आपल्याशी पण जवळचं कनेक्शन आहे आणि लिहिण्याचा आणि मेंदूचा फार जवळचा संबंध आहे आणि लिहिलेल्या गोष्टी ऍक्च्युलाइज होतात. सो लिहा. लिहिल्याने जास्त क्लॅरिटी येते. बरोबर. बऱ्याचदा अजून गोष्टी सुचतात. सो वही पेन घेऊनच करा हे. करेक्ट. म्हणजे कितीही तुम्हाला जे काही अचीव्ह करायचं ते किती नंबर असू दे, 10, 12, 15, नंबर ऑफ 20, थिंग्स 25. तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. असं काही नाही 10-12, पण सुरुवात करतोय ना आपण, तर छोट्याने करूया. बर. आता हे नेमकं कसं करायचं, म्हणजे काय त्याच्या मागे टेक्निक काय आहे, स्टेप्स काय करायच्या आहेत आता पुढे? पहिला आपला व्हाय क्लिअर झाला. हो. मग आता आपण गोल सेट करणार आहोत. आता गोल का असावा, परत का आहे, त्या व्हाय परत त्या गोलला पण का आहे, तर डिस्ट्रॅक्शन्स टाळले जातात. ह्याची एक खूप सुंदर गोष्ट आहे. एक माणूस एका ऑफिसमध्ये काम करायचा, खूप मोठी कंपनी होती, पण त्या ऑफिसमध्ये प्रचंड पॉलिटिक्स चालायचं, सतत नेगेटिव्ह एकमेकांवर कमेंट्स करणं, सतत एकमेकांचा पाय खेचणं, ह्याला काय म्हण त्याला काय म्हण, आणि तो माणूस ह्या सगळ्या गोष्टींना प्रचंड वैतागला आणि एक दिवस ठरवलं की आता ही कंपनी सोडायची. त्यांनी रिझाईनचं लेटर तयार केलं, बॉसकडे गेलं आणि सांगितलं की मला हे सोडतोय मी काम, मला नाही करायचं. त्यांनी विचारलं का नाही करायचं, मग त्यांनी सांगितलं की हे ऑफिस पॉलिटिक्स आणि इथली नकारात्मकता आता मला नकोय, बस. ते म्हटले ठीक आहे, तुला सोडायचं तर सोड, पण त्याच्या आधी माझं एक काम करशील. तो म्हणतो करतो. आणि मग त्याच्याकडे एक पाण्याने पूर्ण काठोकाठ भरलेला ग्लास ते बॉस देतात आणि म्हणतात या ऑफिसचे 3 राऊंड मारून ये, अट फक्त एक आहे, याच्यातला एकही थेंब पाणी सांडायचं नाही. तर म्हणतो सोपं आहे, असंही ऑफिस सोडायचं आपल्याला, एवढंच तर काम करायचं. तो जातो, पहिला राऊंड होतो, दुसरा राऊंड होतो, तिसरा राऊंड होतो, एकही थेंब पाणी न सांडता तो बॉस समोर जाऊन उभा राहतो आणि सांगतो की मी माझं काम अगदी प्रामाणिकपणे केलंय, एकही पाण्याचा थेंब सांडलेला नाही. त्याचे बॉस म्हणतात व्हेरी गुड, आता मला सांग, हे पाण्याचा ग्लास हातात घेऊन राऊंड मारताना ही निगेटिव्ह लोक तुला आठवली का? तो म्हणतो नाही. तुला तुझ्यावर केलेल्या कमेंट्स आठवल्या का? नाही. तुला राजकारण आठवलं? नाही. मग बॉस म्हणतात हीच खरी गंमत आहे, तुमचं सगळं लक्ष तुमच्या ग्लास ऑफ वॉटरकडे होतं. म्हणजे तुमचं ध्येय, तुमचं गोल काय होता आता, की ह्याच्यातला एकही थेंब पाणी न सांडता मला 3 राऊंड मारायचे. बरोबर. तसा तुमच्या आयुष्याचा ग्लास ऑफ वॉटर सेट करा, मग तुम्हाला कुठलेच डिस्ट्रॅक्शन्स येणार आहेत. म्हणजे गोल का सेट करायचा हे कळलं आपल्याला. पहिलं का करायचा, विजन बोर्ड का करायचा किंवा गोल का सेट करायचा. दुसरं गोल परत कसा सेट वर्क कसं करतो, तर डिस्ट्रॅक्शन्स टाळतो आपण. मला पाण्याचा एकही थेंब सांडू द्यायचा नाही, त्याच्याकडे माझा फोकस असताना मला बाकी कुठल्याच निगेटिव्ह गोष्टी दिसल्या नाहीत. सेम पद्धतीत ज्यावेळी आपण गोल सेट करतो तर आपले डिस्ट्रॅक्शन्स कमी होणार आहेत. त्यानंतर गोल सेट करायचा आहे आता आपल्याला. मग आपण गोल, आत्ताची पिढी किंवा आपणही स्मार्ट आहोत. हो. आपला गोल कसा असायला हवा? स्मार्ट हवा, स्मार्टर असायला हवा. एक स्टेप पुढे. येस, आपला गोल स्मार्टर असायला हवा. मग आता स्मार्टर म्हणजे काय, तर त्याला आपण थोडंसं थोडं अजून स्पष्ट करू, थोडं सोपं करू, कळेल असं. तर स्मार्टर म्हणजे एस म्हणजे स्पेसिफिक. तर पहिलं आपण एक उदाहरण म्हणून आपण एक छोटासा गोल घेऊया की मला वजन कमी करायचंय. आता वजन कमी करणं ही फार वेग टर्म आहे, वजन कमी करायचं, पण आता आपण म्हणतोय की तो स्मार्टर मध्ये बसवायचा आहे, आपला गोल स्मार्टर असायला हवा. तर मग आपण एस स्टँड्स फॉर स्पेसिफिक. स्मार्टर मधला एस हा स्पेसिफिक असावा. कसा असावा, तर मला 5 किलो वजन कमी करायचे. बरोबर. म्हणजे मी एक स्पेसिफिक आकडा तयार केला. त्यानंतर एम म्हणजे मेजरेबल. अगेन तो मेजरेबल असावा. म्हणजे आपण तिथं काय केलं की तो 5 किलो वजन मला 2 महिन्यांमध्ये कमी करायचंय, असा मी गोल सेट केला. मला 5 किलो वजन 2 महिन्यांमध्ये कमी करायचंय. अगेन ए, स्मार्ट मधला ए, तो असावा अचिवेबल. 2 महिन्यात 5 किलो मी इझिली कमी करू शकते, पण मी 2 महिन्यात 20 किलो कमी करू शकते नाही, तो आहे अचिवेबल. सो मी तो नाही सेट करणार, मी मला साध्य करता येईल असा छोटासा गोल सेट करणार आहे. त्याच्यानंतर आर, तो रिलेव्हंट असावा, माझ्या स्वप्नाशी तो रिलेव्हंट असावा, म्हणजे संबंधित असावा. जर मला एखादा आजार आहे
मला शुगर आहे, BP आहे, PCODs आहे, थायरॉइड आहेत. आत्ता असंख्य महिला हा सगळा प्रॉब्लेम फेस करतायत. तर मग मला वजन कमी केल्याने माझे PCODs कमी होणार आहेत, माझी शुगर कंट्रोलमध्ये राहणार आहे. सो माझा जो गोल आहे तो माझ्याशी रिलेटेड आहे, रिलेव्हंट आहे, संबंधित आहे माझ्या शरीराशी, माझ्या स्वप्नांशी. अवास्तव नाहीये ना तो. त्याच्यानंतर येतं टी म्हणजे टाइम बाउंड असावा. तर त्याला काहीतरी डेडलाईन असायला पाहिजे. 5 किलो वजन कमी करील कधीतरी होईल आयुष्यात. मला गाडी हवी, मिळेल कधीतरी 70-80व्या वर्षी. आहे उपयोग नाही. सो ते टाइम बाउंड असावं, त्याला एक डेडलाईन असावी की 2 महिन्यात. मग आता 2 महिने म्हणजे आजपासून 2 महिने काउंट केले तर साधारण 10 फेब्रुवारीपर्यंत मी माझं 5 किलो वजन कमी करील. त्यानंतर जो स्मार्टर मधला ई आहे, ई स्टँड्स फॉर इव्हॅल्युएट. तर आपला गोल आपण कुठपर्यंत पोहोचलोय आपण त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आहे आपल्याला, की वजन कमी होतंय का. मग मी काय करेल की दर आठवड्याला वजन चेक करेल. मी ठरविल सुरुवातीलाच की दर संडेला मी वजन करणार आहे. मग ते दर आठवड्याला जर 500 ग्रॅम कमी झालं तर पॉसिबल आहे 2 महिन्यात 5 किलो कमी करणं. सो मी दर आठवड्याला 500 ग्रॅम कमी होतंय का चेक करणार आहे. आणि त्यानंतरचा आर म्हणजे रिॲडजस्ट. तर रिॲडजस्ट म्हणजे गोल नाही आपण बदलणार, पण आपण त्याच्या पद्धती बदलणार आहे. जर माझं 500 ग्रॅम वजन कमी होत नाहीये आठवड्याला तर मी रिॲडजस्ट करणार आहे माझं गोल. म्हणजे मी काय करणार आहे की माझ्या एक्सरसाइज मध्ये बदल करणार आहे, आहारात बदल करणार आहे. जर आधी मी 30 मिनिटं चालतीये तर मी आता 30 मिनिटं योगा पण करणार आहे. जेणेकरून गोल तोच आहे, 5 किलो कमी करणं गोल तोच आहे, फक्त मी थोड्याशा पद्धती बदलते. अशा पद्धतीने गोल आपल्याला सेट करायचा आहे. स्मार्टर मध्ये तो गोल बसवायचा आहे आपल्याला. आणि मग तुम्ही एक वाक्य करू शकता की 2 महिन्यात मी 5 किलो वजन कमी करणार आहे. हा झाला माझा गोल. करेक्ट. आणि मग त्याला आपल्याला द्यायची पिक्चरची जोड. राईट. येस. मग ते काय, कोणाचं पिक्चर, म्हणजे मला आवडते त्या हिरोईनचा लावायचा आहे? तुम्ही तुम्हाला तुमची रोल मॉडेल ठरवा की आरोग्याच्या दृष्टीने, हेल्थ वाईज, किंवा एक फिगर असते ना आपल्या डोक्यात की हिच्यासारखा असायला पाहिजे. मग तुम्ही कुठल्या हिरोईनचा फोटो घेऊ शकता, कुठल्या मॉडेलचा घेऊ शकता. त्यापेक्षा बेस्ट तुम्ही तुमचाच बारीक असलेला फोटो लावा. राईट. कधीतरी तुम्ही भारी होत्या ना, कधीतरी तुम्ही आयडियल मध्ये होता ना, ब्रेनला रिलेट होऊ शकतं. येस. सो तिच्यासारखं होण्यापेक्षा मी माझ्यासारखीच होईल. मी जेव्हा पूर्वी बारीक होते तेव्हाचा फोटो मी विजन बोर्ड वरती लावेल, रोज त्याच्याकडे बघेल आणि सांगेल की मला असं व्हायचंय. करेक्ट. या विजन बोर्डची प्रॅक्टिस तुम्ही किती दिवसापासून करता आहात? मी साधारण हे माझं 4थं वर्ष आहे. मी विजन बोर्ड बनवून लावतीये आणि त्यावरच्या बऱ्याचशा गोष्टी मॅनिफेस्ट करते. काय काय उदाहरणं द्याल तुम्ही प्रेक्षकांना आमच्या? एक आत्ता 2024 मध्ये मी जे मॅनिफेस्ट केलं ती होती माझी गाडी. करेक्ट. माझी ड्रीम कार व्हॉक्सवॅगनची व्हर्टस मी माझ्या विजन बोर्डवरती लावली होती. साधारण मला एक डिसेंबर महिन्यात सवय आहे की मला पुढच्या वर्षी काय काय घ्यायचंय ते एका डायरीत लिहून काढायचं. अशा वस्तू लिहित असताना मी गाडी लिहिली आणि मग मी त्याची इमेज आणली, प्रिंटआउट आणली आणि माझ्या विजन बोर्डवरती लावली. जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये मी विजन बोर्ड लावला. साधारण मार्च महिन्यात माझा नवरा एका दिवशी सकाळी मला म्हटलं चल आपल्याला पुण्याला जायचंय. आणि नेहमीप्रमाणे फार फाटे न फोडता मी गाडीत बसले आणि आम्ही डायरेक्ट शोरूमला. आणि ती गाडी पाहिली, मला प्रचंड आवडली. इंटेरियर वगैरे सगळंच आम्ही फिरून पाहिली, टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि फायनल झालं आमचं. ह्याच्यात फक्त अजून एक इतका मस्त पार्ट आहे की माझ्या नवऱ्याला लाल रंगाची गाडी अजिबात आवडत नाही आणि मी लाल रंगाचीच गाडी लावली होती. ओके. पण माझी इच्छा स्ट्रॉंग होती आणि युनिव्हर्सनी मला मदत केली आणि माझा नवरा कधी नव्हे ते तयार झाला. खूप लोकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की लाल रंगाची नका घेऊ, फार भडक दिसते, रोडवर पटकन उठून दिसते, स्क्रॅचेस पटकन दिसतात. पण तेही ढळले नाही आणि मीही नाही. करेक्ट. आणि मग मार्चमध्ये आम्ही ती गाडी बुक केली आणि 23 मे 2024ला आमच्या ॲनिव्हर्सरी दिवशी ती गाडी घरी आली.
अशा प्रकारे मी माझी गाडी मॅनिफेस्ट केली म्हणजे आणि जस्ट ते लावली. मला असं म्हणायचं की ते जे इतके शिद्दतचे तुम्ही मॅनिफेस्ट Yes, करता ना, दॅट्स मॅटर अ लॉट, की तुमचे Yes. सगळे इमोशन्स त्यामध्ये. आता 23 तारीख जी म्हणताय ती तुमची इमोशनल डेट असते, मग Yes. त्या तोपर्यंत मला गाडी हवीच आहे म्हणण्यासाठी तुम्ही ते मॅनिफेस्ट करत राहता, राईट, अशाच Yes, yes. पद्धतीने. सो असाच एक किस्सा माझा पण आहे. तो मला तुम्हाला नक्की नक्की, सांगायला नक्की, आवडेल. नक्की. म्हणजे आता मलाही मला आवडेल. आठवलं. म्हणजे कसं होतं की जेव्हा म्हणजे 2015 साली माझ्या आयुष्यात द सिक्रेट नावाचं बुक आलं आणि ते वाचताना मला असं कळालं की यार, ह्याच्यात जे लिहिलंय ते करून बघूया, करणे में क्या है, असं Yes, नेहमीच आहे, yes. तर करून तर बघूया काय आहे. तर म्हणून अखिल म्हणून एक आमचे सर आहेत, त्यांनी मला हे सांगितलं की तू लिही, तुला जे काय पाहिजे. मग मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणलं, सर कसं लिहू? तर सरांनी तुम्ही आत्ताच्या पद्धतीने मला समजून सांगद्या ना, त्याच पद्धतीने त्यांनी मला समजून सांगायला सुरुवात केली. लिही, काय हवंय तुला? आता स्त्री म्हणलं की ऑब्व्हियसली साडी. साडी. तर मग कुठली साडी? तर मी त्यांना म्हणलं कुठली, ठीक आहे पैठणी घेऊया, असं मी त्यांना Yes. लिहिलं, पैठणी. ओके सर म्हणले ठीक आहे पैठणी घ्यायची. कधी कशासाठी घ्यायची? माझी बहीण आहे कृतिका, तिचं लग्न ठरलेलं होतं, सो त्या लग्नात मी ते पैठणी घालेन. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे इमोशन, म्हणजे ती स्मार्ट डेट पण आली की Yes, yes. लग्नासाठी म्हणून ते लग्नासाठी, घ्यायची. साडी झाला, गोल झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारलं कुठल्या कलरची, म्हणजे ते आता सगळं स्पेसिफिक हवं ना, Yes, yes. कुठला कलर, कुठलं काय. आता ते लिहित होते आणि हे जस्ट आमचं ट्रायल चाललेलं होतं. सो मी सांगण्याचा मुद्दा असं की ट्रायल जरी चाललं असलं तरी पण त्यांनी लिहिलं. म्हणलं लिहा सर कुठली पण, नंतर मी माझ्या पद्धतीने लिहिल ना, असं माझ्या बॅक ऑफ द माइंड चाललं होतं. मग सरांनी लिहिलं लिहू का ग्रीन? म्हटलं लिहा ग्रीन. ग्रीन तर ग्रीन, नंतर मी माझ्या पद्धतीने करेन. मग त्यांनी लिहिलं ग्रीन कलरची साडी. किती काय कॉस्टिंग असणार आहे त्याचं? तर मी आपला विचार केला, पैठणी घ्यायची आहे, 5,000 खूप झाले. सर म्हणाले मोठा विचार करा, थिंक बिग. तर मी म्हणलं सर 8 फायनल, 8 पेक्षा जास्ती नाही, एवढे पैसे तर मी घालणार नाही, नाहीतर मग माझ्या त्याच्या 2 साड्या येतील. हा टिपिकल आपला माइंडसेट. Yes, yes. त्या पद्धतीने मी लिहिलं की 8,000ची. ते म्हणाले नाही 10,000 लिहितो. मी म्हटलं लिहा ना, लिहायला काय, मी शेवटी माझं करणार, हा थॉट माझ्या याच्यात चाललेला होता. सो ती 10,000 त्यांनी लिहिलं आणि मला म्हणाले जा आता साडीच्या शोरूममध्ये जा आणि बघून ये तुला कुठली साडी हवी आहे, टेक अ फील ना. Yes. असं सगळं त्या सिक्रेटमध्ये जे सांगितलेलं आहे त्या मूव्हीमध्ये, त्या सगळ्या पद्धतीने मी गेले दुकानात, तिथनं एक साधी साडी आणली आणि तेव्हा पैठणी पण बघून घेतल्या. आणि मग ते दाखवतात ना ड्रेपिंग वगैरे करून, तसं ड्रेपिंग वगैरे करून घेतलं, फील घेतला, वाव आता माझ्या बहिणीच्या लग्नात अशी साडी मला येणार आहे. सो आणि घरी आल्यानंतर जेव्हा मी ते रिफ्रेमिंग केलं सगळं वाक्य, तर त्याच्यात मी लिहिलं की मला नाही घ्यायची ग्रीन, मी घेईन माझ्या आवडीचा मोरपंखी कलर. पैठणी असेल, मोरपंखी कलर असेल, घालूनही मोरपंखीच बघितली होती. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा ते व्हिज्युअलाइज करत होते तेव्हा ते मला येत होतं. पण रात्री मला सवय आहे लिहायची, त्यात सरांनी लिहिलेली वाक्य माझ्या डोळ्यासमोर, पण मी त्याला रिव्हिज्युअलाइज करत होते. लिटरली सांगते, तुमच्यासारखंच माझ्याही मिस्टरांचा फोन आला लग्नाच्या, म्हणजे बहिणीचं लग्न अगदी 1 महिन्यावर असताना, अगं तुला शॉपिंग करायची आहे ना? मी म्हणाले हो, मग चल. तर म्हणजे एखाद्या इतकं भारी पद्धतीने सगळं वर्क झालं. तो आला, मला घेऊन गेला दुकानामध्ये. आमचं ठरलेलंच होतं की मला ती जी घ्यायची ती घ्यायची. मी त्याला सांगितलं पैठणी घ्यायची आणि मला मोरपंखी कलरचीच दाखव. सो त्याने असं ढीक टाकला, त्याच्यातनं मी शेड निवडली. ही घेऊ का? हा घे, तुला जी पाहिजे ती घे. घेतलं, झालं फायनल बिलिंगला आम्ही गेलो. तिथे झालं आता बिल पे करायचं. तेव्हा तो तुम्हाला माहिती ना दुकानदार किती असे ट्रिकी असतात. तेव्हा नुकताच बालगंधर्व पिक्चर सुबोध भावेचा रिलीज झाला होता आणि तो म्हणाला मॅडम गंधर्व पैठणी आल्यात. ही तर तुम्ही घेतलीच आहे, पण बघा एकदा, देखणे में क्या है. तर मी त्यांना म्हणलं ठीक आहे. तर म्हणून त्यांनी असे 3 कलर टाकले गंधर्व पैठणीचे. अतिशय सुंदर पैठणी ती, आणि 3 कलर होते. त्यामध्ये माझ्या आवडीचा तो मोरपंखी कलर होता, ग्रीन होता, आणि मला वाटतं एक मरून का काहीतरी होता, मला ते नक्की आठवत नाहीये. घेतल्यानंतर मिस्टर म्हणाले की ही साडी घ्यायची, ही तुला जास्ती छान दिसेल. मग आय वॉज लाईक ओके, कधीतरी मदत करतोय, कुठली आवडतीये तर. म्हणून मी ती साडी उचलली, घेतली, आणि म्हणजे घरी आल्यानंतर मला जेव्हा मी रात्री पुन्हा एकदा व्हिज्युअलायझेशनला बसले तेव्हा सांगते अश्विनी ताई, सेम कलर, सेम ग्रीन कलरची साडी माझ्या हातात होती. 10,000 रुपये किमतीची ती साडी होती. आणि बहिणीच्या लग्नामध्ये मी घातल्यानंतर आय वॉज
लाईक वाव, म्हणजे इतकं हे मंडळी जबरदस्तरित्या वर्क करतं. फक्त तुम्ही मनापासून या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याला योग्य ते फिलिंग लावलं तर होऊ शकतं. म्हणजे हे साडीचं माझ्या अगदी मग तेव्हापासून रेग्युलरली मी माझे गोल्स लिहिते. जसं की मला चॅनल सुरू करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी मी कधी ना कधीतरी मॅनिफेस्ट केलेल्या होत्या. तर आता ह्याच्या पुढचा टप्पा आपण बोलूयात की आता पुढे काय करायचं, चित्र चिटकवायची आहेत. आता जे तुम्ही वारंवार म्हटले की भावना तर महत्वाच्या आहेत त्या. जसं तुम्हाला मला शब्दांची भाषा कळतीये, जसं मेंदूला चित्रांची भाषा कळते, तशी युनिव्हर्सला एनर्जीची भाषा कळते. राईट. मग फिलिंग्सला आणि भावनांना आपण जे फील करतो, ज्या आपल्या भावना आहेत त्या भावनेला एक एनर्जी आहे, आपल्या विचारांना एक एनर्जी, आणि ती एनर्जी युनिव्हर्सपर्यंत पोहोचते आणि मग गोष्ट मॅनिफेस्ट होतात. म्हणून गोल सेट करताना आपण आपला वाढदिवस, आपल्या मुलांचा वाढदिवस, इमोशनल डेट्स, आपली अॅनिव्हर्सरी, त्याच्याशी आपण इमोशनली कनेक्ट असतो. राईट. की मला माझ्या वाढदिवसापर्यंत 5 किलो वजन कमी करायचं, माझ्या ह्या अॅनिव्हर्सरीला मला गाडी घ्यायची. करेक्ट. सो तो आनंद आहे, ती एक्साइटमेंट आहे, ते फुलफिल झाल्याचं फिलिंग आहे. स्वप्न बघा, स्वप्न बघणाऱ्यांची किती पूर्ण होतात मला माहिती नाही, पण जी स्वप्न जगतात ना त्यांची 100% पूर्ण होतात. ह्याच्यासाठी हिंदीत एक फार छान शब्द आहे, महसूस करो. म्हणजे ते फिलिंग घ्या. स्वप्न पाहिलं ठीक आहे, फील करा. ते फिलिंग जर नाही आलं ना तर कदाचित ते मॅनिफेस्ट नाही होणार. पण जर तुम्ही त्याच्यात ओतप्रोत फिलिंग भरली, त्याला भावनेचा तडका पाहिजे, तुम्ही अटॅच पाहिजे त्याच्याशी इमोशनली, नाहीतर नाही करू शकत आपण. म्हणजे विजन बोर्ड केला आणि काम संपलं असं नाहीये. तर डे टू डे लाईफ मध्ये पण तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी करायच्या असतात. त्याच्याकडे किमान 5 ते 10 मिनिटं तुम्ही बघा. त्याच्याकडे बघून त्याच्यातल्या गोष्टी व्हिज्युअलाइज करा. समजा तुम्ही स्लिम ट्रिम असल्याचा स्वतःचा फोटो बघताय, वजन कमी करण्याचा तुमचा गोल आहे, तर तुम्ही त्याच्याकडे बघताय त्यावेळी ती फिलिंग येऊ दे की मी बारीक झाल्यावर मला काय वाटणार आहे. आय फील लायटर, आय फील हॅपी, आय फील हेल्दी. आणि मग येणारे कॉम्प्लिमेंट्स, नवरा काय म्हणतोय, मैत्रिणी काय म्हणतायत, मुलं काय म्हणतायत, वाव तू संतूर मम्मी दिसती, हे जेव्हा त्याच्यात येणार आहे ना त्यावेळी ते जास्त छान काम करणार आहे. नुसताच फोटो लावलाय आणि नुसतंच बघतोय नाही होणार. त्याच्याशी तुम्ही इमोशनली कनेक्ट पाहिजे, भावना पाहिजे, त्याला भावनेची जोड पाहिजे. इतके सारे वर्कशॉप तुम्ही घेता, एखादं उदाहरण सांगा ना की कसं हे वर्क केलं तुमच्या स्टुडंट्सच्या बाबतीत, किंवा तुमचं एखादं काही उदाहरण आहे का असं? माझं तर मी गाडीचं सांगितलं. एक जण होती माझ्याकडे, सिंगल पॅरेंट होती, तिचा मुलगा आणि ती 2 जण राहायचे आणि तिला XUV 700 घ्यायची होती. आणि तिचं खूप वर्षभराचं जवळजवळ स्वप्न, पण त्याच्यात काहीच होतच नव्हतं, म्हणजे पुढे जातच नव्हती, गाडी सरकतच नव्हती. आणि मग तिने विजन बोर्ड वर्कशॉप केलं. त्याच्यानंतर तिने तो XUV 700चा फोटो लावला तिच्या विजन बोर्डवर. आणि म्हणजे लिटरली तिच्याकडे डाऊन पेमेंट करण्या एवढी पण अमाऊंट नव्हती, आणि ती अमाऊंट जमवायला तिला किमान 2 ते 3 वर्ष लागणार होती. आणि मग ती तेवढ्या वर्ष ती गाडी लांबणार होती. आणि मग तिने विजन बोर्डवरती लावल्यावर एक दिवशी तिचा भाऊ आणि तिचा चुलत भाऊ तिच्याकडे आला आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा झाली. तिने सांगितलं अशी अशी गाडी घ्यायची, आणि अनासाही तिचा चुलत भाऊ बिशी चालवायचा. आणि तो म्हटला तू म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले, तू SIP केली, किंवा तू अजून कुठली या पद्धतीने पैसे जमवण्याचा प्रयत्न केला तरी साधारण 2 वर्ष तुला थांबायला लागणार आहे. त्यापेक्षा तू माझ्याकडे बिशी लाव पहिली, किंवा दुसरी बिशी तुला देतो आणि तुझं डाऊन पेमेंट जमा होईल. आणि एका आठवड्यात तिचं डाऊन पेमेंट आलं. सो युनिव्हर्स कसं काम करतं किंवा आपला मेंदू कसा काम करतो, जसं मगाशी मी सांगितलं, तुम्ही ठरवलं ना एकदा की तशा संबंधित माणसं, तशा प्रकारच्या संधी तुमच्याकडे यायला लागतात. करेक्ट. आणि मग अशा प्रकारे तिने XUV 700 मॅनिफेस्ट केली. करेक्ट. म्हणजे नुसतं विजन बोर्ड लावून होणार नाहीये, तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय काम करायचंय ते पण महत्वाचं आहे ना. नुसते चित्र चिटकवले आणि येईल तर असं नाही. अश्विनी, तर एक प्रश्न असा आहे की हा विजन बोर्ड कोण कोण करू शकतं? विजन बोर्ड कोणीही करू शकतं. अगदी शाळेत जाणारी मुलं असतील, कॉलेज गोईंग असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, बिझनेस वुमेन असतील, बिझनेसमॅन असतील, कुणीही, अगदी कुणीही, तुम्ही मी कुणीही विजन बोर्ड बनवू शकतो. तर आता समजा एखादा विद्यार्थी आपला हा पॉडकास्ट बघत असेल तर त्यांनी त्याचा विजन बोर्ड कसा करावा? त्यांनी त्याचं पहिलं तो गोल सेट करावा. त्याला कुठे जायचंय, त्याला डॉक्टर व्हायचंय, त्याला इंजिनियर व्हायचंय, त्याला पायलट व्हायचंय, का अजून काय व्हायचंय. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याशी रिलेटेड इमेजेस शोधाव्यात. जर त्याला पायलट व्हायचे तर त्यांनी एक छोटंसं विमान आणून त्याच्या स्टडी टेबलवर ठेवावं, जे त्याला रोज आठवण करून देईल मला पायलट व्हायचे. त्यानंतर त्यांनी त्याच्या विजन बोर्डवर आय एम फोकस्ड, आय लव्ह स्टडिंग, हे तुम्ही त्याच्यावर लावू शकता.
स्वतःचाच अगदी मग्न होऊन अभ्यास करतानाचा एखादा फोटो तुम्ही त्याच्यावरती लावू शकता आणि रोज त्याच्याकडे बघून व्हिज्युअलाइज करायचं आणि अभ्यासाला बसायचं. ज्यावेळी तुम्ही रोज हे करणार आहात, मला पायलट व्हायचंय, तुमचा मेंदू, तुमचं शरीर त्या दृष्टीने काम करणार आहे आणि तुम्ही ते मॅनिफेस्ट करणार आहे. तर मुलांनी करताना मेडिटेशन करणं असेल, मग त्याच्याशी रिलेटेड एखादा फोटो असेल किंवा मार्क लिस्ट, गुगलला त्या संदर्भातलं मार्क लिस्ट शोधा, तुमचं नाव तिथे एडिट करा, तुम्हाला हवे ते पर्सेंटेज तिथे टाका, 99% टाका, 90 टाका, 80 टाका, ते तुमच्यावर डिपेंड, आणि तुमचं नाव टाका, ते एडिट करा आणि तो मार्क लिस्टचा फोटो तुमच्या व्हिजन बोर्डवरती लावा, ती डिग्री लावा. अशा पद्धतीने विद्यार्थी करू शकतात. आता समजा एखादा व्यक्ती आहे जो ऑलरेडी त्याचा बिझनेस स्टार्टअप आहे, तर त्याच्यासाठी हा विजन बोर्ड कसा वर्क करेल? पहिलं तर त्यांनी मला बिझनेस करायचा आहे ही टर्म न वापरता, मला कशाचा बिझनेस करायचा आहे आणि मला किती टर्नओव्हर हवाय, मला वर्षाचं, माझं समजा जर आता माझा 10 लाख टर्नओव्हर आहे ह्या वर्षी, तर मला 2026 मध्ये किती पाहिजे, तर करताना तो आपण 20-30% वाढवू शकतो. मग मी 30%, मी जर 30 लाख मला टर्नओव्हर हवाय, तर मग मी तर कशा दृष्टीने काम करणार आहे, मग मी त्याचे पिक्चर्स लावणार आहे की माझ्याकडे भरपूर क्लायंट्स आलेत, मी एखादं लॅपटॉपचं चित्र लावणार आहे, मी सक्सेसफुली जे बिझनेस रन करतात, जे माझे रोल मॉडेल आहेत त्या बिझनेसमधले, मी त्यांचा फोटो लावणार आहे, माझ्याकडे असंख्य इन्क्वायरीज येत आहेत, हे मी व्हिज्युअलाइज करणार आहे, आय एम सक्सेस बिझनेस पर्सन, असं मी अफर्मेशन्स त्याच्यावर लिहिणार आहे. आता सक्सेसची व्याख्या पण प्रत्येकाची वेगळी आहे, एखाद्यासाठी 30 लाख टर्नओव्हर सक्सेस असू शकतो. अशा पद्धतीत तुम्ही अफर्मेशन्स त्याच्यावरती लिहू शकता. आणि आय एम द बेस्ट बिझनेसमॅन, द बेस्ट, हे अफर्मेशन जर तुम्ही तुमच्या व्हिजन बोर्डवरती टाकलं तर ते 100% काम करणार आहे. अशा पद्धतीत एखादा बिझनेस पर्सन त्याचा बिझनेस वाढवू शकतो. करेक्ट. म्हणजे तुम्हाला जे टार्गेट अचीव्ह करायचं आहे, या सगळ्याच्या इमेजेस त्याच्याबरोबर तुमचा एखादा इमोशनल कोटिंग, म्हणजे इमोशनल कोट जो काही आहे तो, आणि त्याच्यातनं तुम्हाला मिळणारा आनंद, या सगळ्या गोष्टी एकत्र व्हिज्युअलाइज करून तुमचा विजन बोर्ड तुमच्यासाठी वर्क करेल. राईट. सो आता आपण गृहिणींच्या बद्दल बोललो, विद्यार्थ्यांबद्दल बोललो, शेवटी ऍट द एंड आपल्याला व्हिटॅमिन ए म्हणजे पैसा हवाच असतो. सो जर पैसा व्हिज्युअलाइज करता येतो का, आणि येत असेल तर तो कसा? पैसा व्हिज्युअलाइज करता येतो. पैसे लावू शकता तुम्ही व्हिजन बोर्डवरती, तुम्ही अबंडन्स चेक लावू शकता, अबंडन्स चेक लावू शकता तुम्ही व्हिजन बोर्डवरती, पण पैशाचे फोटो लावून, अबंडन्स चेक लावून पैसे येणार नाहीत. व्हिजन बोर्ड मधून पैशाचा पाऊस पडणार नाही. त्यासाठी मस्ट ऍक्शन घेणं. जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेत नाही, मला वजन कमी करायचंय, तुम्ही धावणार नाही, पळणार नाही, एक्सरसाइज करणार नाही, योग्य तो आहार घेणार नाही, तोपर्यंत काटा हलणार नाहीये. एकीकडे तुम्ही व्हिजन बोर्डवरती स्लिम ट्रिम असल्याचा फोटो लावलाय आणि माझं वजन कमी होतंय व्हिज्युअलाइज करताय, आणि एकीकडे वडापाव खाताय. इट्स नॉट पॉसिबल. करेक्ट. ज्यावेळी तुम्हाला पैसा हवाय, तर मी कशा पद्धतीने पैसा कमावू शकतो ह्याचा अभ्यास करता येतो. छोट्या छोट्या गोष्टी ट्राय करता येतात. छोट्या छोट्या गोष्टी, अगदी छोटे छोटे बिझनेस तुम्ही स्टार्टअप करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही पैसा जनरेट करू शकता. करेक्ट. म्हणजे शेवटी पैसा ज्या पद्धतीने तुम्हाला हवाय त्याचे मार्ग पण युनिव्हर्स तुम्हाला देतं. अगदी छोटासा एक माझा किस्सा ह्याच्या संदर्भात सांगते. तुम्ही जे म्हणालात की पैशाचे फोटो लावायचे, तर अगदी सुरुवातीला जेव्हा हे विजन बोर्ड कन्सेप्ट माझ्यासाठी नवीन होती, तेव्हा प्रिंट टाकलं तुम्ही पैसा इमेजेस, तर ऑब्व्हियसली गुगल डॉलर्सचे फोटो तुम्हाला पाठवतं. तेव्हा माझ्या डोक्यात नाही आलं की यार आपण इंडियन करन्सी मधले पैसे लावले पाहिजेत. तेव्हा मी डॉलर्सचे फोटो माझ्या विजन बोर्ड्स वरती लावले. आणि तुम्हाला सांगते अश्विनीताई, अगदी प्रेक्षकांना पण प्रामाणिकपणे सांगते की हे सुद्धा वर्क झालं. युट्यूब मधलं पेमेंट्स डॉलरमध्ये येतं. सो पुन्हा एकदा मी तुम्हाला मंडळी सांगते की हे खूप छान पद्धतीने वर्क होतं, जोपर्यंत तुम्ही ते सगळ्या इमोशन्स त्याच्यामध्ये टाकत नाही. तुमच्या इच्छा किती तीव्र आहेत, जसं अश्विनीताईंनी सांगितलं त्या पद्धतीने इच्छा तीव्र असतील आणि त्याला व्हिज्युअलायझेशनची जोड असेल, विजन बोर्डची जोड असेल, तर हे सगळं मॅनिफेस्ट होऊ शकतं येत्या 26 सालामध्ये. पैसा, गाडी, घर याबद्दल आपण बोललो, पण माणसाचा अल्टिमेट गोल काय? तर आनंद. आणि आनंद कधी मिळणार आहे? ज्यावेळी आपण स्वस्थ असू, म्हणजे आपण मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या फिट असू, त्यावेळी. पैसा नक्की महत्वाचा आहे, पण त्यासाठी तो एन्जॉय करणारं पाहिजे. तो जनरेट करणारं शरीर, ते एन्जॉय करणारं शरीर पण छान पाहिजे. तर त्याच्यासाठी पण विजन बोर्ड वरती नक्की काम करता येतं की
म्हणजे लोकांनी लिटरली कॅन्सर सारखा आजार सुद्धा बरा केलाय मॅनिफेस्टेशनने. ज्यावेळी डॉक्टर सांगतात की हा असाध्य रोग आहे, हा बराच होऊ शकत नाही, त्यावेळी कित्येक लोकांनी त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि सकारात्मकता यांनी हे सगळे आजार पळवून लावलेत. तर हेल्थच्या दृष्टीने तुम्ही विजन बोर्डवरती तुमच्या हेल्दी फिट बॉडीचं पिक्चर लावू शकता, हसरा फोटो, आनंदी फोटो. कारण आनंद हा अल्टिमेट गोल आहे. तुमचा स्वतःचा एक हसरा फोटो, तुम्ही एन्जॉय करताय, कुठेतरी पिकनिकला गेलाय, ट्रिपला गेलाय, मस्त उड्या वगैरे मारताय तुम्ही तिथे, बीचवरचा एखादा फोटो की जिथे तुम्हाला शांत वाटतंय, एन्जॉय करताय तुम्ही, सगळ्या चिंता विसरलेल्या आहात, असा एखादा फोटो तुम्ही विजन बोर्डवरती लावू शकता. त्याच्या खाली आय एम टोटली फिट अँड फाईन, आय एम हेल्दी असे अफर्मेशन्स तुम्ही लावू शकता. आणि या सगळ्याचं सार हा विजन बोर्ड कुणासाठी आहे? माझ्यासाठी, स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी. करेक्ट. माणूस पळतोय कुणासाठी? तर फॅमिलीसाठी. तर ह्याच्यात असावा असा एक फोटो, फॅमिलीचा हसरा फोटो, ज्या फोटोमध्ये सगळे हसतायत, मुलं हसतायत, नवरा हसतोय, बायको हसतीये, आजी आजोबा असतील, सासू सासरे, सगळे हसतायत, असे फोटो घरात जास्तीत जास्त लावा. ह्याच्या मागे सायन्स आहे. ज्यावेळी तुम्ही तो हसरा फोटो बघताय, न कळतपणे तुमच्या चेहऱ्यावर स्माइल येणार. करेक्ट. आणि आनंदी राहणं हा गोल अचीव्ह झाला की बाकी सगळं येणार आहे पटोपट. तुम्ही खुश असाल तर तुम्हाला युनिव्हर्सची खुश ठेवण्याचं काम तो अजून पद्धतीने येईल. व्हॉट यू गिव्स यू विल रिटर्न, म्हणजे तुम्हाला ते सगळं पुन्हा परत मिळेल, नाही का? तुम्ही स्माइल दिली, स्माइल येणार. या सगळ्या गोष्टी आपण अशा पद्धतीने मॅनिफेस्ट करू शकतो. अगदी छोटासा प्रश्न आहे की हा विजन बोर्ड कुठे ठेवायचा? विजन बोर्ड तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी. तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये लावा. तुम्ही तिथे लावू शकत नसाल, तुम्ही तुमच्या कपाटात लावा. पण अट आहे की तुम्हाला तो रोज पाहायचा आहे. दिसेल अशा ठिकाणी तुम्ही कुठेही लावू शकता. सकाळ संध्याकाळ तुम्ही त्याच्याकडे पहा ना, तुमच्या स्वप्नांचं चित्र आहे, तुम्हाला त्याला थोडासा वेळ दिला पाहिजे. 24 तासातले अगदी 5 मिनिटं तुम्ही त्याच्याकडे बघा, प्रेमाने बघा, कृतज्ञतेने बघा. आणि सगळ्यात महत्वाचं की हे सगळं मिळालंय मला, हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे, युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचंय. ह्या सगळ्या मिळवण्यामध्ये तुम्हाला ज्यानी बोदत केली त्या प्रत्येकाला थँक्यू म्हणायचे तुम्हाला. असे कृतज्ञतेने भरलेले, प्रेमाने भरलेली इमोशन्स ज्यावेळी व्हिज्युअलायझेशन आणि विजन बोर्ड मध्ये मिक्स होतील, नो डाऊट तुमचे गोल मॅनिफेस्ट होतील. खूपच छान आहे. आणि यावरतून मला एक मंडळी आठवलं की या अगोदर आपल्या चॅनलवरती आनंदयोगी प्रदीप पवार सर यांचा एक पॉडकास्ट आपण रिलीज केलेला आहे. त्यामध्ये पण त्यांनी हेच सांगितलं की जेव्हा तुम्ही कृतज्ञतेने भरलेले असता, जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता तुमच्या आहे त्या गोष्टीला, तेव्हा तुमच्या आयुष्यात अबेंडन्स यायला सुरुवात होते. सो तो एपिसोड जर तुम्ही बघितला नसेल तर त्या एपिसोडची लिंक पण इथे तुम्हाला दिसेल. तो एपिसोड पण नक्की बघा. मी तर सजेस्ट करेल की तो एपिसोड तुम्ही आधी शांतपणे बघा. त्यात सरांनी काही कृती सांगितल्यात, त्या कृती तुम्ही बघा. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे टार्गेट्स लिहून काढा. व्हिडिओ पॉज करा, हवं तर तुमचे स्वतःचे गोल लिहून काढा आणि मग मॅडमनी सांगितलेल्या पद्धतीने स्मार्ट वेनी तुम्ही तुमचे ड्रीम्स लिहा. तर आता हा आपला पॉडकास्ट जे शेवटपर्यंत बघतायत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी ज्या पद्धतीत गाडी मॅनिफेस्ट केली किंवा माझ्या एका मैत्रिणीने घर मॅनिफेस्ट केलं, एकीने जम्मू काश्मीरची टूर मॅनिफेस्ट केली, तसं तुम्हाला सुद्धा जर काही मॅनिफेस्ट करायचं असेल, तुमचे काही गोल्स असतील आणि तुम्हाला वाटत असेल तर जर ते मॅनिफेस्ट व्हावं तर तुम्ही मॅनिफेस्टेशन असा शब्द कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील. क्या बात आहे. आणि मंडळी, मला असं वाटतं याच नोटवर आपण इथे थांबूयात. सो आजचा हा पॉडकास्ट तुमच्या असंख्य मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचंही 2026 हे साल अमेझिंग जाईल. सो याच शुभेच्छांसह आजच्या पॉडकास्टमधून मी अनुष्का अश्विनी मॅडमसोबत आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन गेस्टसह. धन्यवाद.